नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर इयत्ता 12वी मधील मॅथमॅटिक्स 1 मधला मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा आपण वन शॉर्ट लेक्चर बघतोय. तर संपूर्ण चॅप्टर आपण बघणार आहे आज. तर पहिल्यापासून अगदी शेवटच्या पेजपर्यंत इंट्रोडक्शन दिलेलं आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तर इंट्रोडक्शन कशासाठी चॅप्टर आहे हा? तर मॅथमॅटिकल लॉजिक हा कॉम्प्युटर सायन्समध्ये असेल किंवा इतर कुठलंही क्षेत्र असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी किंवा इतर टेक्निकल असू द्या किंवा मेडिकल क्षेत्र असतं, त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिकचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. एखादं स्टेटमेंट आहे, तर स्टेटमेंट आपण कसं दाखवतो? जसं की आपल्याला काही आपल्या रिअल लाईफमधली काही वाक्य असतात. तर मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला कुठल्या तर नावाने त्याला डिनोट केलं पाहिजे. जसं 3.14 आपण पाय हे नोटेशन वापरलं, तसं यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण एखाद्या स्टेटमेंटला काही नोटेशन वापरतो. तर जसं मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे स्टेटमेंट आहे, त्याला पी नावानं डिनोट केलेलं आहे, क्यू नावानं, आर नावानं, एस नावानं. तर इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. द स्टेटमेंट आता पहिल्यांदा इथं बघा, द स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. स्टेटमेंट एक तर ट्रू असतं किंवा एक तर फॉल्स असतं. जसं मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे काय आहे? खरं आहे, स्टेटमेंट आहे, ट्रू आहे. जर मी म्हणलं पंढरपूर इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे काय स्टेटमेंट आहे, परंतु फॉल्स आहे. पंढरपूर ही आपल्या भारत देश आपल्या महाराष्ट्राची राजधानी नाही, तर ते काय आहे? फॉल्स आहे. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे ट्रू आहे, स्टेटमेंट पण आहे. तर पंढरपूर इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे स्टेटमेंट आहे, परंतु फॉल्स आहे. आलं लक्षात? तरी ट्रू असतं किंवा फॉल्स असतं, अँड बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. तर हे दोन्ही एकाच वेळेस असू शकत नाही. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आणि पंढरपूर इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, तो दोन्ही पण एकाच वेळेस होऊ शकत नाही. मग दोन्हीपैकी एक असतं, एक तर ट्रू असेल किंवा एक तर फॉल्स असेल. तर ते पी, क्यू किंवा आर किंवा एस, तरी आपण कशाने दाखवतो? स्मॉल नोटेशन पी असेल, क्यू असेल, आर असेल, ह्या नोटेशनला आपण ते स्टेटमेंट दाखवतो. बरोबर आहे? ते नोटेशन त्यासाठी वापरतो आपण. हेपर्यंत झालं आपलं. त्यानंतर पुढे काय आहे बघा आता, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. एखाद्या स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू असते. ही स्टेटमेंट आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट एक तर ट्रू असतं किंवा एक तर फॉल्स असतं. जसं की आता बघितलं, पंढरपूर इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे फॉल्स आहे, आणि मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र ही काय ट्रू आहे स्टेटमेंट. ट्रू फॉल्स असतं प्रत्येक स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट ट्रू देन द इट इज ट्रू व्हॅल्यू इज टी. जर ते खरं असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? टी असते. आणि जर ते फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशात दाखवतो आपण? एपण दाखवतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर लिमिटेशन बघा, फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट सेंटेन्स. आता सेंटेन्स आणि स्टेटमेंट मध्ये काय फरक असतो? सेंटेन्स म्हणजे वाक्य, स्टेटमेंट म्हणजे काय असतं? विधान. स्टेटमेंटला दोन उत्तर असतात, एक तर येस किंवा नो. आता काय म्हणलं मी? क्लोज द डोअर किंवा क्लोज द विंडो म्हणलं, पण विंडो उघडा किंवा दरवाजा उघडा किंवा खिडकी लावा हे कुणी लावा किंवा बंद कुणी करा? क्लोज द डोअर म्हणलं, पण दरवाजा लावा कुणी? ह्याने लावायची, त्याने लावायची, कोण लावायचं कोण? व्हॉट इज युअर नेम, पण कोणाला विचारलाय प्रश्न? सेंटेन्समध्ये पूर्णपणे फिक्सपणे काही सांगता येत नाही, त्यातून फिक्स अर्थ निघत नाही, म्हणजे अस्पष्ट असतं ते. आणि विधानामध्ये स्पष्टपणे असतं. विधानामध्ये काय असतं? स्पष्टपणे असतं. म्हणजे काय केलंय बघा, सनराइज इन द ईस्ट ही कसं आहे? तर फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट, आणि ते काय म्हणले? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू तर कळल्या. खाली जर तुम्हाला काही सेंटेन्स दिलेत, म्हणजे काही वाक्य, काही सेंटेन्स हे स्टेटमेंट असतात, काही सेंटेन्स काय असतात? स्टेटमेंट असतं. प्रत्येक स्टेटमेंट हे सेंटेन्स असतं. प्रत्येक स्टेटमेंट काय असतं? एव्हरी स्टेटमेंट इज सेंटेन्स, बट एव्हरी सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट. लक्षात, एव्हरी सेंटेन्स स्टेटमेंट होऊ शकत नाही, पण प्रत्येक स्टेटमेंट हे सेंटेन्स होऊ शकते. हे लक्षात घ्या. हे लक्षात. तर त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, सनराइज इन द ईस्ट. सन, सूर्य कुठं उगवतो? पूर्वेला उगवतो. हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे. सनराइज इन द ईस्ट हे काय आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये ह्याला सेंटेन्स पण म्हणता येईल आणि काय म्हणता येईल? स्टेटमेंट पण म्हणता येईल. काही सेंटेन्स स्टेटमेंट असतात. आता हे स्टेटमेंट सेंटेन्स आहे पहिल्यांदा, आणि त्याला स्टेटमेंट सुद्धा म्हणता येईल. इथे काय दिले बघा, 5 into 2 इज इक्वल टू काय दिले? 12. 5 गुणिले 10 किती यायला पाहिजे? खरं तर 10 यायला पाहिजे. आले किती? 11. हे स्टेटमेंट आहे, परंतु कसं आहे? फॉल्स आहे. किती आहे? हे काय? फॉल्स. मॅथमॅटिकल मधलं आहे. इथं म्हणलंय सेंटेन्स आर स्टेटमेंट. खाली दिलेली सेंटेन्स आहे ती कशी आहेत? स्टेटमेंट आहेत. एव्हरी ट्रायंगल हॅज अ 3 साइड. प्रत्येक ट्रायंगलला साइड किती असतात? 3च असतात. हे पुस्तक आहे, सेंटेन्स पण आहे, स्टेटमेंट पण आहे.
मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. एव्हरी इक्विलेटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर. काय याचा अर्थ सांगा बरं. हे समजलंय तुम्हाला. काय म्हणले, एव्हरी इक्विलेटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल. म्हणजे काय, इक्विलेटरल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या बाजू सारख्या कशा आहेत, सर्व बाजू सर्व साइड कशा आहेत, सेम आहेत. तर त्यांच्या अँगल सुद्धा कशा असतात, सेम असतात. मग इथे किती असेल 60, इथे किती असेल 60, इथे किती असेल 60. साइन त्रिक 18 180 झालं बरोबर. मग त्रिकोणाची ऍडिशन सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आलं लक्षात. त्यामुळे हे सुद्धा काय आहे, स्टेटमेंट आहे, ट्रू आहे. नॅचरल नंबर इज अन इंटिजर. खरं आहे, स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे, स्टेटमेंट आहे. फॉलोइंग सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. खाली दिलेली जी सेंटेन्स आहे ती स्टेटमेंट नाहीत. स्टेटमेंट काय होत नाहीत का. प्लीज रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. प्लीज गिव्ह युअर पेन. हे काय आहे, यात रिक्वेस्ट असेल तर ते सेंटेन्स आहे. तर यात काय, कुठलं सेंटेन्स म्हणतो आपण याला, विनंती केलेली आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ते रिक्वेस्ट केलेलं आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट होऊ शकत नाही. क्वेश्चन मार्क असले, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल ते सुद्धा स्टेटमेंट होऊ शकत नाही. ते काय दिले, व्हॉट इज युअर नेम. कुणी कोणाला विचारलंय काय आहे का, हे स्टेटमेंट नाही. व्हॉट इज युअर ब्युटिफुल प्लेस इट्स, हे कसला एक्सक्लेमेटरी आहे. काय आहे, एक्सक्लेमेटरी. हे सुद्धा स्टेटमेंट होऊ शकत नाही. हे सुद्धा स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट. मग यामध्ये क्वेश्चन मार्क दिसला, एक्सक्लेमेटरी दिसला, 100% स्टेटमेंट नाही म्हणायचं. नुसतं सेंटेन्स आहे, वाक्य आहे ते. आलं लक्षात. त्यानंतर पुढे काय म्हणले, ओपन द विंडो. हे सुद्धा होऊ शकत नाही, आज्ञा केलेली आहे. इथे काय दिलेलं आहे, लेट अस गो फॉर टी आणि सिट डाऊन. हे कोणाला म्हणले काय करत नाही. ह्यातलं एकही स्टेटमेंट होऊ शकत नाही, स्टेटमेंट होऊ शकत नाही. त्याच्या पुढे काय दिले बघा, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन आर नॉट स्टेटमेंट. कुठल्याही वाक्यामध्ये यापैकी कुठलं जरी एक आलं तर ते स्टेटमेंट होऊ शकत नाही. आलं लक्षात. त्याच्या पुढं कन्सिडर द फॉलोइंग. काय दिले, 3x/2 - 9. हे स्टेटमेंट आहे का नाही ओळखायचं. हे स्टेटमेंट कधी होऊ शकतं, तर x इज इक्वल टू काहीतरी आपल्याला ठराविक व्हॅल्यू ठेवावं लागेल तरच ते काय होऊ शकतं, स्टेटमेंट होऊ शकतं. बघा x ची व्हॅल्यू किती टाकावं लागेल, 3x/2 - 9 इज इक्वल टू 0. हे कधी 0 येऊ शकतं, किती 6 जर टाकलं तर किती झालं, 3 × 6 / 2 - 9 इज इक्वल टू 0. हे काय साइन त्रिक 18 भागिले 2 9 - 9 आलं. म्हणजे x बरोबर 6 ठेवलं तरच हे काय आहे, स्टेटमेंट आहे. बघा, फॉर x इज इक्वल 6 इट इज ट्रू बट अदर दॅन 6 इट इज नॉट ट्रू. म्हणजे आता हे मुळात इक्वेशन आहे म्हणजे स्टेटमेंट आहेच, फक्त ट्रू आणि फॉल्सचं x ची व्हॅल्यू ठेवण्यावर आहे बरं का, लक्षात घ्या. हे पहिल्यांदा काय आहे, स्टेटमेंट आहे. फक्त आपल्याला ओळखायचे काय, हे ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू कधी होईल, 6 व्हॅल्यू ठेवली तर ट्रू, आणि 6 सोडून तुम्ही x ची व्हॅल्यू दुसरी जर कुठली ठेवली तर ते काय झालं, फॉल्स झालं. मग x ठेवलं, x इज इक्वल टू 6 असेल तर ट्रू स्टेटमेंट. स्टेटमेंट आहेच, परंतु ट्रू का फॉल्स कशा ठरणार आहे, ते x ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू जर 6 टाकली, साइन त्रिक 18 भागिले 2 केली 9 - 9 किती 0. म्हणजे हे स्टेटमेंट होऊ शकतं x इज इक्वल टू 6 ला आणि ट्रू असू शकतं. आणि x सोडून दुसरी कुठलीही व्हॅल्यू टाकली तर स्टेटमेंट आहे, परंतु ट्रू होऊ शकत नाही, म्हणजे फॉल्स आहे. झालंय हे, ही इज टॉल. वी कॅन नॉट डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू सांगता येत नाही. तो उंच आहे, किती उंच आहे, एवढा 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 किती उंच सांगू शकतो आपण, सांगता येत नाही. हे काय आहे, वाक्य आहे, स्टेटमेंट नाही. त्यामुळे याला व्हॅल्यू सांगता येत नाही. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. एखाद्याला आवडत नसेल तर, मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग म्हणायचं, एखाद्याला आवडत नसेल तर, कळत नसेल तर काय म्हणू किंवा कोण कोणाला म्हणते काय कळते काय. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट कोणाला इंटरेस्टिंग वाटेल, कोणाला नाही वाटणार. मग हे ट्रू होऊ शकते का, सांगता येत नाही. ट्रू फॉल्स काय, स्टेटमेंट नाहीये, स्टेटमेंट नाही. इट इज अ ब्लॅक इन कलर. काय ब्लॅक कलर मध्ये, दूध प्यायला मी म्हणलं दूध ब्लॅक कलरचं असं म्हणून चालतंय का आपल्याला. इट इज इन ब्लॅक कलर म्हणले, जे दिसेल ते काळच आहे का सगळं, नाही ना. त्यामुळं हे सुद्धा आपल्याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही आणि ते ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा सांगता येणार नाही, लक्षात घ्या. किंवा जर ते स्टेटमेंट असलं नसलं तर ते सांगता येत नाही आपल्याला. बघा तिसऱ्या आणि चौथं, ट्रूथ व्हॅल्यू व्हेरीज पर्सन टू पर्सन अँड ऑल द अबोव सेंटेन्स द ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. ट्रूथ व्हॅल्यू काय, सिच्युएशन नुसार बदलणार आहे. द सेंटेन्स आर कॉल्ड ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट. हे ओपन सेंटेन्स असते, ह्याला अनेक उत्तर असू शकतात. म्हणजे समजा आता इथं x इज इक्वल टू 6 ठेवलं तर ते काय होऊ शकतं, ट्रू सेंटेन्स होऊ शकतं खरं.
पण ह्याला काय म्हणलं, ही ओपन सेंटेन्स म्हणले. म्हणजे हे तर तुम्ही एक्सची व्हॅल्यू काहीही टाकू शकता, तुम्हाला अधिकार आहे. ओपन सेंटेन्स तुम्ही ह्याचा काही अर्थ काढू शकता, किती टॉल काय काय नाही. जे त्याच्या मनानं पर्सननुसार पर्सन टू पर्सन याचा अर्थ काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणून काय म्हणलं, हे ओपन सेंटेन्स आहे. ते स्टेटमेंट नसतं. जर ओपन असेल तर ते काय नसतं, स्टेटमेंट होऊ शकत नाही. ओपन सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट, हे लक्षात. त्यामुळं ओपन सेंटेन्स आता हे तिसरं आणि चौथ्या विषयी चाललंय. तिसरं आणि चौथं कसं आहे, कुठे गेलं रे, कुठलं चाललंय. हा हे पहिले दोन झालं, हे तर काय सांगू शकत नाही संपल्या विषयात. तिसरं चौथं म्हणजे दुसरं तिसरं चौथं, हेअर कॅन नॉट बी डिटरमाइन्ड ट्रूथ व्हॅल्यू, ते ट्रूथ व्हॅल्यू सांगताच येत नाही. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय सांगितलं, तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द व्हॅल्यू पर्सन टू पर्सन, प्रत्येकाचं याचं वेगळं उत्तर असेल, काय सांगता येत नाही तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये. इन ऑल अबोव सेंटेन्स, सगळी सेंटेन्स आहेत वरची. पण काही सेंटेन्स काय असू शकतात, स्टेटमेंट असू शकतात. हे पण वाक्य लक्षात ठेवा. ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन, तर सिच्युएशनवरती अवलंबून हे लक्षात घ्या. आता इथे खाली काय तुम्हाला वाक्य दिलेले आहेत, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट इन अ लॉजिक, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट्स. तर तुम्हाला खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि ते कसे आहेत, स्टेटमेंट आहेत. आर स्टेटमेंट इन लॉजिक, पहिला प्रश्न. ते स्टेटमेंट आहेत का, नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगा. हे स्टेटमेंट आहे का, पहिल्यांदा सांगा. स्टेटमेंट आहे, पण कसं आहे ते फॉल्स. साइन चौक 24, 6 4 किती 24 येतं. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे, परंतु त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे ती कशी आहे, फॉल्स आहे. हे कसलं आहे सेंटेन्स, ओपन सेंटेन्स आहे. एक्सची व्हॅल्यू काही टाका. आता इथे एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही 3 टाकली तर काय होऊ शकते, स्टेटमेंट आहे. कधी एक फॉर एक्स इज इक्वल टू 6 दिलेलं काय होऊ शकतं, ते सेंटेन्स आहे, ते स्टेटमेंट होऊ शकते. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होऊ शकते, ट्रू येऊ शकते. पण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही जर टाकली तर ते काय होणार, ओपन सेंटेन्स होणार. ओपन सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट. लक्षात, हे ओपन सेंटेन्स असल्यामुळे ते स्टेटमेंट होऊ शकत नाही. दिले तुम्हाला दोघं, इट इज अन ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज अ नॉट स्टेटमेंट. जर त्यांनी म्हणलं असतं एक्स इज इक्वल टू 6 टाका, तर ते काय झालं असतं, स्टेटमेंट झालं असतं. हे लक्षात. त्याच्या पुढं व्हॉट आर डुईंग, हे असलं दिसलं की स्टेटमेंट नाहीच. त्यामुळं स्टेटमेंट जर नसेल तर ट्रू फॉल्स सांगायचा विषय येत नाही. इथे काय म्हणले बघा, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन हे काय दिले, हॅज अ 2 रिअल रूट. बरोबर, कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय असतात, 2 रूट असतात. त्यामुळे काय असणार आहे, स्टेटमेंट आहे. किती नंबर आहे, 4 नंबर. हो, इट इज अ स्टेटमेंट. बरोबर, स्टेटमेंट आहे. चला, प्लीज म्हणलं की स्टेटमेंट नाही. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. बरोबर आहे. एव्हरी रिअल नंबर इज अन कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर आहे. प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतोच. हॉनेस्ट, किती हॉनेस्ट, 1 किलो 2 किलो 5 किलो काय सांगता येत नाही, होऊ शकत नाही. हे लक्षात. द स्क्वेअर ऑफ अ प्राईम नंबर इज अन प्राईम नंबर. असतं कसं, प्राईम नंबरचा स्क्वेअर केला प्राईम नंबर येईल, असं काय का. 2चा वर्ग केला 2 काय प्राईम नंबर, याचा वर्ग किती आला 4, हे प्राईम नंबर आहे का. त्यामुळे स्टेटमेंट आहे का नाही सांगा पहिल्यांदा, पण ते ट्रू व्हॅल्यू सांगा. स्टेटमेंट आहे, परंतु ट्रूथ व्हॅल्यू काय त्याची, फॉल्स आहे. शेवटच. बरोबर, हवा इट इज स्टेटमेंट विच फॉल्स, हिन्स इट इज ट्रूथ व्हॅल्यू इज या. आलं लक्षात, एवढं सोपं आहे. तर त्याच्यानंतर आपण बघतोय लॉजिकल कनेक्टिव्ह सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल आणि कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं, सिंपल कसं असतं, सिंपल आणि कंपाऊंड कसं असते आपल्याला बघायचं. आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, लॉजिकल कनेक्टिव्ह सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट काय दिले आपण बघूया. व्यवस्थित लक्ष द्या, स्क्रीनवरचे अक्षर मोठे दिसत आहेत का. आपल्याला काय हा मुद्दा पुढचा बघायचा आपल्याला. लॉजिकल कनेक्टिव्ह सिंपल कंपाऊंड स्टेटमेंट काय म्हणलेलं आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट सांगितलेलं. काय सांगितले, द वर्ड्स फ्रेज विच आर युज्ड इन कनेक्ट टू स्टेटमेंट आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ह. वर्ड किंवा फ्रेज आपण कशानंतर जोडतो, म्हणजे सिंपल 2 वाक्य आहेत किंवा स्टेटमेंट आहेत ते जोडणं आपण. राम गावी गेला आणि जेवण केलं. आणि शब्द काय जोडणार आहे ना, अँड शब्द. तसं या ठिकाणी 2 वाक्य किंवा 2 वर्ड असतील, फ्रेज असतील, यूज टू द कनेक्ट टू स्टेटमेंट आर कॉल्ड लॉजिकल कनेक्ट. त्याला काय म्हणतो आपण, लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो जोडण्यासाठी. वी विल स्टडी द कनेक्टिव्ह अँड, ऑर, इफ, देन
इफ ओनली इफ आणि नॉट एकूण किती शिकणार आहे आपण एकूण 5 आपण या ठिकाणी कनेक्टर शिकणार आहे हे एक झालं अँडचं ऑरचं इफ देनचं परत हे आहे इफ अँड ओनली इफचं आणि नॉटचं शेवटचं 1 2 3 4 आणि 5 एकूण किती शिकणार आहे 5 कनेक्टिव्ह शिकणार आहे 5 कनेक्टिव्ह सहाय्याने आपण 2 स्टेटमेंट जोडू शकतो सिंपल आणि कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये फरक काय असतो सिंपल म्हणजे काय असतं ते डिवाइड करू शकत नाही स्प्लिट करू शकत नाही असं वाक्य असतं एखादं किंवा असं सेंटेन्स असतं ते आपण डिवाइड करू शकत नाही त्याला काय म्हणतात सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय 2 आणि 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट जर आपण एकत्र केलं तर काय तयार होतं कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं ओके तर बघा A statement which cannot be split further into the 2 or more statement is called as simple statement. असं स्टेटमेंट की ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट मध्ये आपण डिवाइड करू शकत नाही त्याला काय म्हणायचं सिंपल स्टेटमेंट म्हणायचं more statement is called as a simple statement. If the statement is a combination of 2 or more simple statement is called as a compound statement. असं स्टेटमेंट की ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट मिळून एकत्र तयार झालेलं आहे त्याला काय म्हणायचं कंपाऊंड म्हणजे संयुक्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट एकत्र येऊन तयार झालेल्या नवीन स्टेटमेंटला काय म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणूया आणि सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय असं स्टेटमेंट की जे स्प्लिट करता येत नाही 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट मध्ये त्याला काय म्हणायचं सिंपल स्टेटमेंट लक्षात आलं सिंपल स्टेटमेंट कळलं का आणि कंपाऊंड स्टेटमेंट मधला फरक कळला सिंपल म्हणजे एक कंपाऊंड म्हणजे 2-3 एकाच स्टेटमेंट मध्ये 2-3 सेंटेन्स किंवा त्या स्टेटमेंट त्या ठिकाणी ऍड असणार 3 इज अ प्राइम नंबर अँड 4 इज अन इव्हन नंबर काय कसलं स्टेटमेंट आहे अँड 3 इज अ प्राइम नंबर हे काय झालं स्टेटमेंट झालं आणि 4 इज इव्हन नंबर हे काय झालं हे 2 स्टेटमेंट एकत्र केली कुठल्या सिम्बॉलने अँड म्हणजे अँड या शब्दाने काय केले 2 स्टेटमेंट हे एक पहिलं स्टेटमेंट आहे आणि हे काय आहे दुसरं स्टेटमेंट आहे तर ही दोन्ही स्टेटमेंट काय झालेले आहेत आपण या ठिकाणी एकत्र केलेली आहे येतं लक्षात त्यामुळे याला काय म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट इट इज अन कंपाऊंड स्टेटमेंट ओके अँड 3 and 5 आर द ट्विन प्राइम्स तर हे दोन्ही जोडमूळ संख्या आहेत काय आहेत जोडमूळ संख्या 3 आणि 5 आता इथे अँड आहे म्हणजे याचा अर्थ लगेच आहे का काय याचा अर्थ लगेच कंपाऊंड होतं का अँड शब्दाला म्हणून पण आता हे अँड शब्द कशासाठी वापरलाय राम आणि श्याम गावी गेले हे एकच वाक्य आहे एकच स्टेटमेंट आहे फक्त दोघं जण मिळून आता एवढंच वाक्य मी जर घेतलं 3 फक्त घेतलं काय घ्यायचं 3चं 3 हे काय 3 काय प्राइम आहे पण त्याला लिहिलं का कुठं तसं 3 and 5 आर 2 ट्विन प्राइम्स म्हणले तर ह्याला नुसतं 3 and 5 आर ट्विन प्राइम्स पण हे जोडून आहेत हे दोन्ही कसे आहेत हे जे आहे ते एक जीव आहे हे काही वेगवेगळं नाही लक्षात घ्या तर ह्याला काय म्हणतात आपल्याला सिंपल स्टेटमेंट ह्याला वेगळं करता येत नाही तर मला इथे वेगळं दिसते की अँड पण नुसतं 3 घेतलं काय 3 दुसरं वाक्य कुठनं 5 आर ट्विन प्राइम्स ट्विन होण्यासाठी दोन्ही एकत्र पाहिजेत ना जोडमूळ संख्येचे डेफिनेशन काय नाही असे 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर घ्या प्राइम नंबर घ्या त्यांच्यामध्ये डिफरन्स किती पाहिजे 2चा पाहिजे 5 आणि 3 मध्ये डिफरन्स कितीचा आहे 2चा आहे ट्विन प्राइमचे डेफिनेशन काय 2 प्राइम नंबरला फरक किती पाहिजे 2 पाहिजे 2 प्राइम नंबर मधील डिफरन्स 2 असेल तर त्याला ट्विन प्राइम म्हणतो आपण म्हणजे हे वेगळे करता येईल का आपल्याला इथं ट्विन शब्द वापरायचा असेल आपल्याला तर हे दोन्ही वेगळे करून चालेल का ती एकच आहे जोडमूळ संख्येची डेफिनेशन काय ट्विन प्राइमची डेफिनेशन काय हे दोन्ही आपल्याला वेगळे करता येत नाही ती एकच आहे त्यामुळे ही काय वन स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण सिंपल स्टेटमेंट आलं लक्षात त्यानंतर पहिलं जे आहे ते कंजक्शनचं आपण बघणार काय बघणार आहे कंजक्शन आपल्याला कसं म्हणतात कंजक्शन म्हणजे काय असतं तर या ठिकाणी आपण कंजक्शनचं बघूया तर बघा इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाइंड युजिंग द कनेक्टिव्हज काय सांगितलेलं आहे या ठिकाणी इफ 2 स्टेटमेंट आर कंजक्शनचं बघतोय आपण बघा कंजक्शन इफ 2 स्टेटमेंट आर कंबाइंड युजिंग द कनेक्टिव्ह अँड देन इट इज कॉल्ड ॲज कंजक्शन त्याला काय म्हणायचं कंजक्शन इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाइंड 2 स्टेटमेंट आपल्याला काय करायचे आहेत कंबाईन करायची आहेत इथे लक्षात इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाइंड युजिंग द कनेक्टिव्ह अँड देन इट इज कॉल्ड ॲज काय म्हणता येईल आपल्याला कंजक्शन म्हणता येईल कळलं कुठलं सिम्बॉल वापरतोय आपण त्यासाठी अँड हे वापरतोय 2 स्टेटमेंट एकत्र करण्यासाठी आपण जर अँड वापरलं त्याला काय म्हणायचं कंजक्शन आहे असं म्हणायचं इन अदर वर्ड P Q आर द 2 स्टेटमेंट P and Q आर कॉल्ड ॲज अ कंजक्शन इट इज डिनोटेड बाय P and Q आपल्याकडे P नावाचं एक स्टेटमेंट आहे आणि Q नावाचं एक स्टेटमेंट आहे हे कुठल्या सिम्बॉलला आपण जोडलेलं आहे
तर अँड या सिम्बॉलनं दोन्ही काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. पी अँड क्यू हे कशाने जोडलं आपण, तर या सिम्बॉलला आपण जोडलेलं आहे अँड. हे लक्षात. त्यांचा ट्रूथ टेबल कसा असतो बघा. आता त्यांचा काय असतो, ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल मध्ये ह्याला काय म्हणतो आपण, ट्रूथ टेबल ऑफ कंजक्शन. कंजक्शनचा आपण काय बघितलेलं आहे, ट्रूथ टेबल बघायला लागलो. इथे काय दिले तुम्हाला, पी, इथे काय दिले क्यू, इथे पी अँड क्यू. तर ट्रूथ टेबल बघत असताना पॉसिबिलिटी काय असतात, पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, फॉल्स असेल, फॉल्स असेल. ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटी कशा येतात बघा. पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे कुठलं आहे, दुसरं स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं पण ट्रू असेल. कधी पहिलं ट्रू असेल, कधी दुसरं फॉल्स असेल, कधी पहिलं फॉल्स असेल, कधी दुसऱ्या या ठिकाणी ट्रू असेल. दोन्ही पण फॉल्स असतील. ह्या एवढ्या पॉसिबिलिटी आपल्याकडे जर 2 स्टेटमेंट असतील तर एकूण पॉसिबिलिटी किती येतील आपल्याकडे, 4 पॉसिबिलिटी येतील. किती येतील, 4 पॉसिबिलिटी. येते लक्षात. आपल्याकडे पी आणि क्यू नावाचे किती स्टेटमेंट आहेत, 2. तर 2चा वर्ग किती झाला, 4. तुमच्याकडे समजा पी क्यू आर असे 3 स्टेटमेंट असतील तर या ठिकाणी काय होईल, काय येणार आहे, 2चा घन काय येईल, 8. हे लक्षात. जेवढे या ठिकाणी स्टेटमेंट आहेत तेवढे 2च्या डोक्यावर लिहून टाकायचे. आता इथे किती स्टेटमेंट आहेत, 2 आहेत. त्यामुळे 2च्या डोक्यावर किती लिहायचं, 4. इथे जर समजा 5 स्टेटमेंट तर 2च्या डोक्यावर लिहिलं असतं, 5 लिहिलं असतं. हे लक्षात. तर 2च्या डोक्यावर तेवढी पॉवर लिहायची, 2च्या डोक्यावर. घेतलं लक्षात. पुढं काय दिले बघा, या ठिकाणी डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय, ऑर. डिसजंक्शन म्हणजे काय असतं, ऑर असतं. येतं लक्षात. तर ऑर म्हणजे काय, आता बघा, डिसजंक्शन इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड बाय युजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह. कुठलं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरायचं, ऑर. इफ टू स्टेटमेंट कंबाइंड किंवा कंबाइंड बाय युजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर हेन्स देन इट इज कॉल्ड ॲज अ डिसजंक्शन. त्याला काय म्हणतो आपण, जर 2 स्टेटमेंट आपल्याला कंबाईन करण्यासाठी आपण ऑर हे नोटेशन वापरलं, ऑर हे सिम्बॉल वापरलं, त्याला काय म्हणतो आपण, डिसजंक्शन असं म्हणतो. तर पी नावाचं एक माझं स्टेटमेंट आहे, क्यू नावाचं स्टेटमेंट आहे, दोन्ही ऑर सिम्बॉलला जोडली की त्याला काय म्हणतो आपण, ते काय आहे, कंजक्शन आहे. पी ऑर क्यू. इट इज रीड ॲज अ पी ऑर क्यू. पी डिसजंक्शन क्यू. पण हे वाचताना कसं वाचतो आपण, पी डिसजंक्शन क्यू सुद्धा म्हणतो. त्याचा ट्रूथ टेबल आपल्याला काढायचा आहे. बघा ट्रूथ टेबल कसं काढायचा, आपल्याकडे पॉसिबिलिटी काय आहे, पी नावाचं एक स्टेटमेंट आहे, क्यू नावाचं एक स्टेटमेंट आहे. आपल्याकडे मध्ये ऑपॉर्च्युनिटी की काय आहे, ऑर आहे. तर इथे कसं लिहिणार बघा, मग टी टी एफ एफ. बरोबर. तर राहिलं काय बघा, इथं आपलं वरची ट्रूथ टेबल जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे. ट्रूथ टेबल म्हणजे ते कसं शेवटचं कसं येते सांगायचं राहील. आपण ही सांगवादी नंतर ते घेऊ. तर इथं लक्ष द्या, ट्रूथ टेबल कसा येतो बघा, टी अँड टी. उत्तर काय येतं, टीच. थोडक्यात असं लक्षात ठेवा इथं. आता हे लक्षात ठेवण्यासाठी कन्सेप्ट काय आहे बघा, ह्याला हे जे सिम्बॉल असतं अँडचं, ह्याला आपण थोड्या वेळ मनातल्या मनात काय म्हणूया, मल्टिप्लिकेशन म्हणूया. काय म्हणूया, मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथं टी इज इक्वल टू काय घ्यायचं, 1 आणि एफ इज इक्वल टू काय घ्यायचं, 0 घ्यायचं. हे लक्षात घ्या. टी इज इक्वल टू काय घ्यायचं, 1 आणि एफ इज इक्वल टू काय घ्यायचं, 0. तर इथं बघा मी काय म्हणलेलं 1, इथं काय घेतलं 1. 1 into 1 इथं काय बघा 1, इथं मल्टिप्लाय इंटू 1. 1 into 1 काय येणार आहे 1. काय दिलं इथं पी अँड क्यू म्हणजे काय 1 and 1 काय येईल 1 म्हणजेच काय टी. परत 1 into 0 काय येतो 1 into 0 काय येईल गुणाकार 0 येईल म्हणजे काय येईल एफ येईल. इथे काय म्हणलं एफला काय म्हणा 0 आणि टीला काय म्हणा 1. परत पुढं 0 into 1 किती येईल 0 येईल आलं एफ. परत 0 into 0 किती येईल 0 येईल आलं आलं लक्षात. तर इथं टीला काय म्हणायचं 1 एफला काय म्हणायचं 0. मग हे टेबल जर तुम्हाला कळलं तर पुढचे एक्झाम्पल सगळे समजतील तुम्हाला. टेबल कळायला पाहिजे. हे कसं आलं कळलं का काय म्हणायचं ह्याला मल्टिप्लिकेशन म्हणायचं. एफला काय म्हणायचं 0 टीला काय म्हणायचं 1. तुम्ही सोडवू शकता. टी अँड टी 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 अँड एफ 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 अँड टी एफच एफ आणि एफ एफ कळलं. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे डिसजंक्शन. काय बघायचं आहे डिसजंक्शन. तर डिसजंक्शन बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा ते डेफिनेशन समजून घ्यावं लागेल. डेफिनेशन तर काय सोपे आहे. तुमच्याकडे 2 स्टेटमेंट आहेत तर ते ऑर नावाच्या कनेक्टिव्हनं जर जोडली तर त्याला काय म्हणायचं डिसजंक्शन. पी अँड पी ऑर क्यू हे दाखवायचं. पी ऑर क्यू ह्याच्यामध्ये काय सिम्बॉल आहे डिसजंक्शनचा सिम्बॉल आहे हे लक्षात घ्या. आता इथं पुढं पी दिलंय क्यू दिलंय बरोबर. आता इथं ऑर म्हणजे मनातल्या मनात थोड्या वेळ ऍडिशन समजा. काय समजा हे काय समजा याला ऍडिशन आहे असं समजा. काय समजा ऍडिशन समजा. आणि मगाच्या प्रमाणे टी इज इक्वल टू 1 आणि एफ इज इक्वल टू 1. फक्त इथं बुलियन अल्जेब्रा आहे. त्यामध्ये काय असतं 1 + 1 1च असतं. काय असतं 1 + 1 काय असतं 1 असतं बुलियन अल्जेब्रा. तुम्हाला असं कसं काय हाय व्होल्टेज प्लस हाय व्होल्टेज आणखी हाय व्होल्टेज बरोबर. हाय प्लस हाय हायच आलं लक्षात. तसं
हे बुलियन अल्जेब्रामध्ये असतं. तर का बघा टी अँड टी म्हणजे काय थोडक्यात टी ऑर टी. आता इथे काय आहे 1 + 1 किती येईल 1च. 1 + 0 काय येईल 1. 0 + 1 किती येईल 0 + 1 1. 0 + 0 किती येतं 0. बरोबर लक्षात. फक्त यात विशेष काय आहे तर 1 + 1 काय येतं 1 येतं. आलं लक्षात. कुठलं ऑपरेशन केलं यावर पी ऑर क्यू हे ऑपरेशन करतोय आपण. तर कशामुळे असतं बघा यामध्ये टी ऑर टी उत्तर काय येणार तुमचं टीच. परत एफ ऑर टी उत्तर काय येईल टी. परत टी ऑर एफ उत्तर काय येईल टी. आणि शेवटी काय एफ ऑर एफ उत्तर काय येईल एफ. हे लक्षात. तर अशा पद्धतीने येणार आहे. आलं लक्षात. हे झालं ऑरच्या बाबतीमध्ये. परत पुढं कंडिशनल ह्याला इम्प्लिकेशन पण म्हणतो आपण. ह्याला काय म्हणतो आपण कंडिशनल. ह्याला काय म्हणतो आपण इम्प्लिकेशन असं म्हणतो आपण. कंडिशनल म्हणजे काय असणार इम्प्लिकेशन. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइन्ड बाय युजिंग द कनेक्टिव्ह इफ अँड देन. जर आणि तरनं जर एखादं 2 स्टेटमेंट जोडलेले असतील त्याला काय म्हणतो आपण इफ देन जोडणं. देन इट इज कॉल्ड एज काय म्हणतो आपण कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. आणि अदर वर्ड पी कॉमा क्यू आर द 2 स्टेटमेंट. इफ P then Q it is called as a conditional and it is denoted by असं P implies Q किंवा P conditional Q. It is read as P implies Q किंवा if P then Q. कसं वाचायचे P implies काय म्हणायचे P implies Q किंवा कसं वाचणार तुम्ही if P then Q. जर P असेल तर Q असा. आता ट्रूथ टेबल थोडासा वेगळा आहे. काय आहे तर त्यामध्ये विशेष काय आहे एकच विशेष आहे एफ तेवढं. टी इम्प्लाइज एफ. या बाजूला एफ असेल तर एफ आहे. आलं. बाकी सगळं काय आहे बाकी सगळं काय टी आहे टी आहे टी आहे. कळलं. यात विशेष काय कळतंय का का बघा ह्यामध्ये करायचं आहे काय आपल्याला तर इम्प्लिकेशन बघा टी इम्प्लाइज टी. इकडे पण टी आहे इकडे पण टी. उत्तर काय येईल टी. परत टी इम्प्लाइज एफ. इथं टी आहे इकडे तर हिचं उत्तर काय येतं एफ. एफ इम्प्लाइज टी उत्तर काय येणार आहे टी येणार आहे. एफ इम्प्लाइज एफ ह्याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे टी येणार आहे. हे लक्षात. हे लक्षात ठेवा. हा टेबल इम्प्लिकेशन. ह्यात वेगळं काय टी इम्प्लाइज एफचं उत्तर फक्त काय आहे यामध्ये वेगळं काय आहे यामध्ये तेच लक्षात ठेवा. टी इम्प्लाइज एफ असेल तरच एफ आहे नाहीतर बाकी सगळ्याचं उत्तर काय आहे टीच आहे. मग त्यामध्ये काय असेल टी इम्प्लाइज टी असेल उत्तर काय येणार आहे टी येणार आहे. एफ इम्प्लाइज टी असेल उत्तर काय येणार आहे टी येणार आहे. परत टी इम्प्लाय किंवा एफ इम्प्लाइज एफ असेल तर काय तरी पण काय येणार आहे काय येणार आहे तरी सुद्धा काय येणार आहे उत्तर टी येणार आहे. येतं लक्षात. तसं वेगवेगळं काही घ्या फक्त वेगळं काय पुढच्या बाजूला इथे एफ असेल पाठीमागे टी असेल तर उत्तर काय येणार आहे एफ. हे लक्षात ठेवा. ओके. तरी झालं तुमचा टेबल टी इम्प्लाइज टी 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 इम्प्लाइज फक्त एवढं वेगळं आहे बघा. बाकी सगळं काय टी एफ इम्प्लाइज टी टी एफ इम्प्लाइज एफ सुद्धा काय येतं टी येतं. हा लक्षात. हे लक्षात ठेवून टाका. त्यात दिले तुम्हाला द कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू इज अ फॉल्स ओनली पी इज अ ट्रू ऑर क्यू इज अ फॉल्स. बाकी सगळं काय ट्रूच असणार आहे. बघा द फॉलोइंग ऑल्सो कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू. तुम्हाला स्पर्धा आपल्याला जे काय आपली एक्झाम असते सीईटीची त्यासाठी ह्याच्यातलं एखादं स्टेटमेंट तुम्हाला विचारलं म्हणजे ही कन्सेप्ट ह्याच्यावर प्रश्न विचारतात एमसीक्यूला वगैरे. तर पी इज अ सफिशियंट फॉर क्यू. तर पी इज अ सफिशियंट फॉर क्यू म्हणजे क्यू येण्यासाठी पी ही सफिशियंट आहे. आलं लक्षात. परत काय क्यू इज नेसेसरी फॉर पी. आलं लक्षात. क्यू काय आहे नेसेसरी आवश्यक आहे पी साठी. परत पी इम्प्लाइज क्यू तर माहिती आहे तुम्हाला. तिथे काय दिले क्यू फॉलोज पी 100% बरोबर. फॅन कोणाला फॉलो करतोय बटनाला. बटन चालू असेल तरच फॅन फिरणार बरोबर आहे. म्हणजे पंखा म्हणजे काय क्यू. बटन म्हणजे काय पी. बटन चालू असेल जर बटन चालू असेल तरच फॅन फिरत असेल म्हणजे काय झालं पी. हे काय झालं क्यू. हे लक्षात. पी ओनली इफ क्यू. पी ओनली इफ क्यू. हे लक्षात. पी असेल तरच काय असणार तुमचा क्यू असणार आहे. लक्षात. पी ओनली इफ क्यू. पी मुळेच कोण आहे तर क्यू आहे. लक्षात घ्या.
बाय कंडिशनल, डबल इम्प्लिकेशन, त्याला काय म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन. आता ही फार सोपं आहे बघा ट्रूथ टेबल याचं. आता दोन स्टेटमेंट आपण इफ अँड ओनली इफ न जोडली तर त्याला काय म्हणायचं बाय कंडिशनल. म्हणजे बघा इफ टू स्टेटमेंट कंबाइंड युजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह, कुठला इफ अँड ओनली इफ, अँड देन सच स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज काय म्हणायचं डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणायचं. आलं लक्षात. तर बघा ह्याचं उत्तर टी आणि टी कधी येतं, दोन्ही बाजूला सेम असेल तरच उत्तर काय यायचं टी, अदरवाईज काय एफ. कळलं. टी टी असेल तर दोन्ही बाजूला सेम सेम असेल तर उत्तर टी, नाहीतर इकडे टी इकडे एफ म्हणलं तर फॉल्स, इकडे एफ इकडे टी म्हणलं तर काय फॉल्स. कळले. हे लक्षात ठेवा. टेबल कसा दोन्ही बाजूला सेम असेल तरच टी उत्तर, नाहीतर अदरवाईज काय आहे एफ आहे. समजले. ट्रूथ टेबल कळला. कळलं का ट्रूथ टेबल कसा, टी इम्प्लाइज टी तरच टी, एफ इम्प्लाइज एफ, हे दोन्ही सेम असेल तरच काय आहे टी आहे, अदरवाईज काय फॉल्स फॉल्स. ओके. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटला फक्त काय लावायचंय निगेशन, म्हणजे हो करायचं ना करते ना करते हो करते केल्यासारखं मग काय बघा. फॉर एनी गिव्हन स्टेटमेंट पी देयर इज अन अनदर स्टेटमेंट विच इज डिफाइन्ड टू विथ ट्रू व्हेन पी इज फॉल्स अँड फॉल्स व्हेन पी इज ट्रू. दिलेलं स्टेटमेंट काय ट्रू असेल तर दिलेलं काय असेल फॉल्स असेल, जर दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर दिलेलं काय असेल ट्रू असेल. उलट सुलट इज कॉल्ड द निगेशन ऑफ द पी अँड इट इज डिनोटेड बाय निगेशन पी. ट्रू टेबल निगेशन बघा पी दिलंय, ह्याचं निगेशन काय असतं निगेशन की. तुम्हाला पी काय दिलाय, पी नावाचं स्टेटमेंट ट्रू आहे, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणजे काय आहे ट्रू आहे. तुम्हाला त्याचं निगेशन काढायचं म्हणजे काय नकारात्मक बनवायचं, मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते दाखवतं कसं एफ. कळलं. तर दिलेल्या स्टेटमेंटचं नकारात्मक ती बनवणं म्हणजे काय करणं पीचं नकारात्मक बनवणं किंवा नकारात्मक असेल तर होकारात्मक बनवणं, ह्याला काय म्हणतो आपण नॉट किंवा निगेशन स्टेटमेंट म्हणतो आपण. ट्रूचं फॉल्स होतं, फॉल्सचं ट्रू होतं. याच्यामध्ये निगेशन ऑफ द निगेशन स्टेटमेंट इज ऑल्सो इट सेल्फ स्टेटमेंट. आलं लक्षात. तर निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ पी काय येतं उत्तर निगेशन ऑफ पी उत्तर काय आलं पी येत, हे लक्षात ठेवा. आता इथे काय तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल दिलं. एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली विदाउट एक्झामाइन द ट्रूथ व्हॅल्यू. तर ट्रूथ व्हॅल्यू या ठिकाणी सांगायचं. आता तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू डायरेक्ट सांगायची. बघा काय दिले 2 इज अन इव्हन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. काय सांगितलंय पी काय पहिले स्टेटमेंट काय दिलंय 2 इज अ इव्हन नंबर, हे काय पी नावा स्टेटमेंट आहे, आणि 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर काय आहे हे क्यू आहे. हे दोन्ही कशाने जोडले तो अँड जोडले म्हणजे पी अँड क्यू न जोडलेले. म्हणजे काय म्हणले सिम्बॉलिकल फॉर्म कसा आला पी अँड क्यू, एवढं सांगायचं मला फक्त. पण दुसरं काय दिले अ स्कूल इज ओपन ऑर देयर इज अन हॉलिडे. ऑर म्हणजे काय पी ऑर क्यू म्हणजे पी ऑर क्यू न जोडलेले आहेत. बघा दुसरं पी स्कूल इज ओपन अँड देयर इज अन हॉलिडे म्हणजे काय सिम्बॉलिक फॉर्म काय आला पी ऑर क्यू आलेला आहे. तिसरा दिल्ली इज इन इंडिया. पी काय दिलंय दिल्ली इज इन इंडिया पी आहे, आणि ढाका इज इन श्रीलंका. काय स्टेटमेंट पहिलेच काय हे पी आहे. ढाका इज इन श्रीलंका काय भानगड आहे क्यू काय दिलंय तुम्हाला कशामध्ये ढाका बांगलादेशमध्ये श्रीलंकेमध्ये आहे का नाही. म्हणजे हे दिलेलं स्टेटमेंट कसं दिले तुम्हाला बघा सिम्बॉलिकल फॉर्म पी अँड निगेशन क्यू म्हणलंय बरोबर. इथं काय म्हणलं पी अँड निगेशन क्यू. खरं तर ओरिजिनल स्टेटमेंट काय असणार आहे क्यू काय असणार बघा. तुम्हाला इथं लिहिताना कसं लिहावं लागेल बघा. इथं तुम्हाला पी दिलेला आहे बघा. एक मिनिट प्रश्न काय दिलाय तुम्हाला कुठे गेला तिसरा ना. हा दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. बरोबर हे बरोबर आहे दोन्ही पण. आता बघा एवढ्यासाठी आपण काय म्हणणार हे काय झालं पी झालं आणि हे काय झालं हे काय झालं क्यू झालं. आता हे जर निगेशन बनवायला म्हणल्यावर काय येईल
हा मग ढाका इज इन, मग ह्याला काय म्हणायचं निगेशन क्यू. ओरिजिनल काय दिले त्याचं निगेशन केल्यावर नॉट निघून जाईल म्हणून निगेशन क्यू केलं. म्हणून या ठिकाणी काय केलं तुम्ही निगेशन घेतलेलं आहे. बघा इफ अँड ओनली इफनं जोडलेलं आहे. ह्याला काय म्हणा पी, ह्याला काय म्हणा क्यू. हे कसं जोडलेलं आहे डबल इम्प्लाइज. कशाने जोडलेलं आहे डबल इम्प्लाइजनं जोडलेलं आहे. हे लक्षात घ्या. पुढं दिली तुम्हाला इथं राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू सांगायचं धडाधडाची. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला 3 इज अ प्राईम नंबर आणि 4 इज अ रॅशनल नंबर. 3 काय दिला आहे प्राईम नंबर अँड पी अँड हा हे पी झाला एवढा, एवढा काय झाला पी झाला, हा काय झाला क्यू झाला. कशाने जोडले दोन्ही अँड. 4 इज अ रॅशनल नंबर. काय पहिलं पण कसं आहे ट्रू आहे, दुसरं कसं आहे ट्रू आहे बरोबर. दोन्ही पण काय आहेत ट्रू आहेत. ट्रू अँड ट्रू उत्तर काय असतं 1 into 1 1 म्हणजे काय ट्रू अँड ट्रू ट्रू. माझं उत्तर काय ट्रू. आलं लक्षात बघा. 3 इज अ प्राईम नंबर, 4 इज रॅशनल नंबर, ट्रूथ व्हॅल्यू पी अँड क्यू टी, हे व्हॅल्यू दुसरे पण काय आहे टी आहे. म्हणजे काय गिव्हन टू सिम्बॉलिकल फॉर्म पी अँड पी. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिव्हन स्टेटमेंट काय आली मग टी. कळलं. पी अँड क्यू ही पण ट्रूच आहे आणि हे पण काय ट्रू आहे. ट्रू अँड ट्रू उत्तर काय येतं ट्रू. कळलं का नीट लक्ष द्या. दुसरं सांगा ऑल फ्लॉवर्स आर रेड ऑर ऑल काउस आर ब्लॅक. त्याला काय म्हणणार तुम्ही ही काय झाला कशाने जोडलंय ऑर. पहिलं स्टेटमेंट खरं आहे का ऑल फ्लॉवर्स आर रेड. सगळीच फ्लॉवर कशाच रेड असतात का म्हणजे हे कसं आहे फॉल्स आहे. ऑर काउज आर ब्लॅक पांढरी पण गॅस दिशी गई मग काय येले हे फॉल्स. फॉल्स ऑर फॉल्स 0 अधिक 0 0 म्हणजेच काय एफ. आलं लक्षात. बघा एफ और एफ एफ. कळलं. तिसरं तर ही मुंबई इज अ कॅपिटल, मुंबई इज इन महाराष्ट्र आणि दिल्ली इज इन कॅपिटल ऑफ इंडिया. दोन्ही पण कशा आहेत ट्रू. कशाने जोडले दोन्ही. तिसरं बघा इप आहे. हे काय आहे इप म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. पी कसं आहे हो मुंबई इज इन महाराष्ट्र बरोबर आहे. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे टी. इम्प्लाइज क्यू दिल्ली इज इन कॅपिटल ऑफ इंडिया बरोबर आहे. हे पण काय टी. टी इम्प्लाइज टी काय असतं त्यात फक्त एकच फॉल्स आहे इम्प्लिकेशन मध्ये. टी इम्प्लाइज एफ असेल तरच फॉल्स आहे. तर टी इम्प्लाइज टी काय टी. याचं उत्तर काय टी. ट्रूथ व्हॅल्यू काय नावाचे आलं काय ट्रूथ व्हॅल्यू टी बरोबर. परत काय शेवटचं मिल्क इज व्हाईट सनराइज इन द वेस्ट. दोन्ही पण कसे आहेत बघा. पहिले काय दिले मिल्क इज व्हाईट इम्प्लाइज आणि इम्प्लाइज. हा सनराइज इन द वेस्ट वेस्ट लोक होतो. हे कसं आहे इथे क्यू आहे पण हे कसं आहे ट्रू आणि हे कसं आहे फॉल्स. दोन्ही बाजूला टी टी किंवा एफ एफ असेल तर उत्तर टी असतं. आता इथे काय आले एका बाजूला टी एका बाजूला काय आले त्यामुळे कसं झालं आलं. टेबल कळले पण टेबल कळलं की सोपं आहे. मग आता हे काय तुम्हाला सोडावे दिलेले आहेत सोडून याचे उत्तर ट्रू फॉल्स सांगायचं. सोडून तुम्हाला काय करायचं याचं ट्रू फॉल्स सांगायचं. टाइम किती झालंय 40 मिनिटं झाली ना. आपल्याला 2 तास होते मग काय अडचण. चल तर काय दिले बघा इफ स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू. बघा दिलंय त्याने सोपं आहे बाई फार सोपं आहे. बघा आता इथं लक्ष द्या इकडे बघा. पी क्यू काय दिले आपल्याला ट्रू दिले बरोबर आणि आर एस काय दिलं आपल्याला फॉल्स दिला. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू मिळेल. चला पहिलं घेऊ आपण ह्याची व्हॅल्यू काढू आपण. चला पहिल्यामध्ये काय दिले तुम्हाला काय दिले निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन आर बरोबर आहे. हा निगेशन पहिले पी काय दिलाय हो ट्रू दिलाय अँड कंसामध्ये क्यू काय दिलाय ट्रू और निगेशन आर म्हणजे काय निगेशन आर कसं दिला आपल्याला फॉल्स दिला बरोबर आहे का. दिलेली व्हॅल्यू फक्त टाकलं त्याच्यामध्ये
कशाला काय दिलंय ते? हा, निगेशन टी काय असतं आपल्याकडे आहे? निगेशन टी म्हणजे काय असतं? एफ असतं कंसामध्ये. टीला टी हाय असतं. निगेशन एफ काय असतं? ते असतं. परत पुढं एफला एफ अँड टी ऑर टी काय येतं? 1 अधिक 1 म्हणजे काय? टी. हा, 0 गुणिले 1 एफ म्हणजे काय? 0. याचं उत्तर काय? एफ. मग तुम्हाला पहिल्याच काय आलं? मला तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडावं लागेल. पुढं ते दुसरं सोडवायचं आहे. घेतलं दुसरं एक दिलं स्टेटमेंट. काय दिलंय? पी ची व्हॅल्यू ट्रू दिली. आर ची व्हॅल्यू काय दिली? एफ दिली. परत अँड हायच. क्यू ची व्हॅल्यू काय दिली? टी. एच ची व्हॅल्यू काय दिली? एफ. झालं, मांडलं. आता काय करायचं? आपल्याला सोडवायचं आहे. चला सोडवत जाऊ पुढं. मग काय होईल? टीला टी हायच. निगेशन एफ म्हणजे काय? टी. परत निगेशन टी म्हणजे काय? एफ. नुसते एफला एफ. ओके, पुढची स्टेप सोडवा. टी एन टी काय येतं? एफ और एफ काय येतं? एफ ना. टी और टी याचं उत्तर काय आलं? टी. एफ और एफचं उत्तर काय आलं? हा, 1 गुणिले 0 1 इंटू 0 0 म्हणजे टी अँड एफ काय येतं? एफ येतं. आलं, झालं. तशा पद्धतीने बाकी सोडवायचं आपल्याला. ओके ना. इथे सोडवता त्यात व्हॅल्यू फक्त टाकायचं, सोडवत जायचं. काय दिलं येतं आपल्याला? पी ची व्हॅल्यू काय दिली? टी. क्यू ची व्हॅल्यू काय दिली? टी दिलेली आहे आपल्याला. पी आणि क्यू टी घ्या आणि आर एस काय घ्या? एफ घ्या. आर काय दिलाय? एफ. एस काय दिलाय? एफ. टाकल्या व्हॅल्यू सगळ्यात. सोडवत चालतं. हे सोडवायचं. सोडवा. काय होईल याचं? सोडवायचं. ह्याचं काय येईल? ब्रॅकेट आधी सोडवायचं. मॅथ्स मध्ये काय येईल? टी इम्प्लाइज टीचं काय येतं? टी. आलं टी. आणि निगेशनला निगेशन हाय असं. बरोबर. एफ अँड एफ काय येतं? एफच. आलं एफला एफ. आता निगेशन टी म्हणजे काय होतं? हा, फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. डबल इम्प्लाइज आहे. दोन्ही बाजूला एफ असेल तर टी, दोन्ही बाजूला टी असेल तर टीच, अदरवाइज एफ असतं. तर याचं काय उत्तर? टाका इथे टी टाका, टी टाका, एफ टाका, एफ टाका. टाकलं, झालं. लक्ष द्या इकडे. बरोबर. चलो पुढं. ह्याचं काय येतं? एफ. एफला एफ. टीला टी हाय असं. एफला एफ. एफ इम्प्लाइज एफ काय येतं? डबल इम्प्लाइज. आला टी. एफ इम्प्लाइज टी काय येतं? टीच येतं. त्यात फक्त टी इम्प्लाइज एफलाच एफ आहे, नंतर बाकी सगळं ट्रू आहे. त्याचं काय आलं मग? ट्रू. लिहिलं ट्रू. टीला टी हाय असं. टी अँड टी. झालं. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. काय करायचं? निगेशन म्हणा. प्राइस इन्क्रीजेस. ह्याचं निगेशन काय? प्राइस इज नॉट इन्क्रीजेस. काय? प्राइस इज नॉट इन्क्रीज किंवा प्राइस इज डिक्रीजेस. ह्याचं नकारार्थी बनवायचं वाक्य. सांगा. प्राइस इन्क्रीजेस. त्याचं काय असेल? प्राइस डिक्रीजेस किंवा प्राइस इज नॉट इनक्रीजेस. कळलं? हे दिलेलं पी आहे ना, ह्याला तुम्हाला काय म्हणायचं? निगेशन पी काढायचं. याचं नकारात्मक वाक्य बनवायचं. ही काय म्हणले? 0 फॅक्टोरियल नॉट इज इक्वल टू 1 असतं. 0 फॅक्टोरियल बरोबर 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 नसतं. मग आता काय म्हणायचं? 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 असतं. आपल्याला याचं काय बनवायचंय? निगेशन घ्यायचंय. तुम्हाला पी स्टेटमेंट काय दिलं आहे? पी काय दिलंय? 0 फॅक्टोरियल नॉट इज इक्वल टू 1. तुम्हाला निगेशन क्यू काय बनवायचं? 0 फॅक्टोरियल काय? 1 आहे. कळलं का? पी म्हणजे काय? 0 फॅक्टोरियल 1 नसतं. आपण निगेशन क्यूला काय म्हणायचं? सॉरी, निगेशन पी ला काय म्हणायचं? निगेशन पी ला काय म्हणायचं? पी तुम्हाला असं दिलंय, ह्याचं निगेशन घेतलं काय येईल? 0 फॅक्टोरियल 1 असतं म्हणायचं. इथे काय होतं? 0 फॅक्टोरियलची किंमत 1 नसते. इथे काय म्हणतात? 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असते. आलं लक्षात? हे 5 आणि 4 किती असतं? 5 अधिक 4 बरोबर 9 असतं. दिलेलं स्टेटमेंट ही काय दिले तुम्हाला? पी दिले. आपण काय म्हणायचं? निगेशन पी काढताना काय म्हणायचं आपण? 5 अधिक 4 9 नाही. कळलं?
इथे काय म्हणजे 5 आणि 4 ची व्हॅल्यू 9 आहे. आपण काय म्हणायचं निगेशन पी म्हणताना 5 + 4 9 9. आलं लक्षात? आलं? डज नॉट, सॉरी मी इज वापरलं इथे, खरं वापरला काय पाहिजे प्राइज ही हे आहे, त्याला सहाय्यकारी क्रियापद आपण डज नॉट घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? डज नॉट. प्राइस डज नॉट इनक्रीज. तरी सोडवा एक्सरसाइज 1.1 काय काय अडचण तर विचारा. त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्युएन्स. फार सोपा कॉन्सेप्ट आहे. ह्यात काय अवघड जास्त नाही. आपण स्टेटमेंट पॅटर्न आपण बघणार आहोत. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, दोन स्टेटमेंट जे आहेत ते आपण बघा कसे मांडलेले आहेत. आपण वेगवेगळ्या कनेक्टिव्ह सिम्बॉल. लेट अस यूज डिनोट द स्टेटमेंट आर कॉल द स्टेटमेंट्स लेटर्स. तर काय म्हणतो आपण, जे काही लेटर वापरतो आपण स्टेटमेंट दाखवण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण, स्टेटमेंट लेटर म्हणतो. मग पी क्यू काय आहेत, स्टेटमेंट दाखवण्यासाठी वापरतो ना. पी कशासाठी वापरतो आपण, स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी. त्याला काय म्हणायचं, स्टेटमेंट दाखवण्यासाठी वापरण्यात आलेली लेटर म्हणजेच काय, स्टेटमेंट लेटर. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न कसा तयार होतो, स्टेटमेंट लेटर आणि कनेक्टिव्हची प्रॉपर कॉम्बिनेशन केल्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न तयार होतो. स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन काय, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे काही स्टेटमेंट साठी वापरण्यात येणारे लेटर आणि काही कनेक्टिव्ह असे जर एकत्र केलं तर ह्याला काय म्हणतात, स्टेटमेंट पॅटर्न तयार झाला. ही काय आहेत, स्टेटमेंट पॅटर्न आहेत. पी आणि क्यू काय, सॉरी पी काय आहे, स्टेटमेंट लेटर आहे. क्यू काय आहे, स्टेटमेंट लेटरच आहे. आर काय आहे, स्टेटमेंट लेटरच आहे. ह्यांच्यामध्ये काय घेतलं, पी इम्प्लाइज क्यू. मी एक काय घेतलं, कनेक्टिव्ह घेतला. इथे काय घेतलं, ऍड. म्हणजे मी ही पी क्यू आर स्टेटमेंट लेटर आहेत आणि हे दोन्ही काय आहे, कनेक्टिव्ह आहेत. ह्यांची प्रॉपर कॉम्बिनेशन करणं म्हणजे हे काय तयार झालं, स्टेटमेंट पॅटर्न तयार झालं. आलं लक्षात, कळलं का, प्रॉपर कॉम्बिनेशन. Truth table shows in the possible truth value of the statement pattern obtained by the considering the possible combination and truth value. It is prime component is called as the truth table of the statement pattern. तर जे काय स्टेटमेंट पॅटर्न मध्ये लेटर वापरलं त्याला प्राईम कॉम्पोनंट म्हणायचं. पी आणि क्यू ला काय म्हणायचं, प्राईम कॉम्पोनंट. म्हणजे स्टेटमेंटच नसतील तर कनेक्टिव्हचा उपयोग काय येतं लक्षात. नवरा नवरी नसेल तर बांधला उपयोग काय आहे मध्ये, कुठं मग असते का म्हणायचे. तर इथं पी आणि क्यू नसेल तर मधल्या याला कनेक्टिव्हला काय उपयोग आहे का, नुसती मग असते म्हणून लग्न लागणार आहेत का, नाही. काय पाहिजे मग, तिन्ही एकत्र असेल तरच ती लग्न तयार होते, म्हणजे लग्न होते. लग्न होते म्हणजेच काय होते, स्टेटमेंट पॅटर्न तयार होते. काय बसलं, पी क्यू काय, पी एन क्यू काय, नवरा बायको. हे काय, ब्राह्मण. हे न मग लास्टिंग म्हटले दोघांची लग्न झाली. पण लग्न होणं म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न तयार होण्यासाठी काय आवश्यक आहे, पी क्यू आणि कंजक्शन तिन्ही एकत्र आवश्यक आहे, तरच त्याला काय महत्व आहे. तर हे लक्षात घ्या, कळलं. ह्याला काय म्हणायचं, स्टेटमेंट पॅटर्न. हा काय आहे, स्टेटमेंट पॅटर्न. हा सुद्धा काय आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहे. कशामुळे काय झालेलं आहे सगळं, हे कोर्ट मॅरेज आहे. हे काय, कोर्ट मध्ये काय कोर्ट आहे, ते सुद्धा चालू शकतं, काय अडचण नाही. पण लक्षात ठेवा, तिन्ही एकत्र असेल तरच किंमत आहे, अन्यथा नाही. हे लक्षात. मग स्टेटमेंट पॅटर्न तयार होण्यासाठी स्टेटमेंट लेटर लागतात आणि स्टेटमेंट पॅटर्न तयार होण्यासाठी आणखी काय लागते, कनेक्टिव्ह लागतं. म्हणजे कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंट लेटर एकत्र आले तर काय झालं, स्टेटमेंट पॅटर्न तयार झाला. आता स्टेटमेंट पॅटर्न तयार करण्यासाठी बघा या ठिकाणी काय लॉजिकल इक्विव्हॅलन्स काढायचं आपल्याला. काय करायचं, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. बघा, two statement pattern are said to be the equivalent if there is a truth table are identical. If the statement pattern A and B are equivalent, right? दोन स्टेटमेंट पॅटर्न तरी इक्विव्हॅलंट दाखवा. लॉजिकल इक्विव्हॅलंट तुम्ही कसं दाखवता, ए नावाचं एक स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि बी नावाचं एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये काय असेल, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज काय तर असेल, यामध्ये पी इम्प्लाइज पी क्यू आर काय तर असेल. तरी दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न इक्वल येणं म्हणजे आपण इक्विव्हॅलंट म्हणण्यासाठी असं दाखवतो. इक्विव्हॅलंट सिम्बॉल हे आहे, लक्षात घ्या. आता टॉटॉलॉजी म्हणजे काय बघा, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज अ ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ प्राइम कॉम्पोनंट इज कॉल्ड एज टॉटॉलॉजी.
वी डिनोट द टॉटोलॉजी ॲज टी. स्टेटमेंट पॅटर्न असा, ह्याची जर व्हॅल्यू टॉटोलॉजी आली म्हणजे काय, स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन. असा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन जर ट्रू आली तर त्याला काय म्हणतो, ऑफ द ट्रूथ व्हॅल्यू इट इज अ प्राईम कॉम्पोनंट. ट्रूथ व्हॅल्यू काय, इट इज प्राईम कॉम्पोनंट, इट इज कॉल्ड एज टॉटोलॉजी. त्याच्यात तुम्ही सगळं त्याच्यावर पॉसिबिलिटी जेवढी काय पॉसिबल ऑपरेशन तेवढी सगळी केली, त्याच्या सगळ्याचे उत्तर जर टी 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 जर आलं त्याला काय म्हणतो आपण, टॉटोलॉजी म्हणतो. स्टेटमेंट पॅटर्न हा काय आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहेत. पी आणि क्यू काय आहे, प्राईम कॉम्पोनंट आहेत. तर त्याची व्हॅल्यू जर टॉटोलॉजी आलं म्हणजे त्याची सगळ्यांची व्हॅल्यू जर ट्रू आली तर त्याला टॉटोलॉजी म्हणतो आपण. कॉन्ट्राडिक्शन काय, स्टेटमेंट पॅटर्न विच हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. असा स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते. फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन, सगळ्या पॉसिबल कॉम्बिनेशनसाठी. ऑफ अ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इट्स प्राईम कॉम्पोनंट्स, ऑफ अ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इट्स प्राईम कॉम्पोनंट इज कॉल्ड ॲज अ कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे एखादा तुमच्याकडे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्यातल्या सगळ्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जे काय आहे त्याचं उत्तर जर तुमचं फॉल्स आलं, म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न मधल्या प्राईम कॉम्पोनंटचं उत्तर फॉल्स आलं तर त्याला काय म्हणतो आपण, तो स्टेटमेंट पॅटर्न कसा आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ट्राडिक्शन. कॉन्टिजेन्सी म्हणजे काय, अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टॉटोलॉजी नॉर बी कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड ॲज कॉन्टिजेन्सी. कळलं, जो स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी पण नसतो आणि कॉन्ट्राडिक्शन पण नसतो त्याला काय म्हणतो आपण, कॉन्टिजेन्सी असं म्हणतो. येतं लक्षात. आता पी दिलाय, क्यू दिलाय, निगेशन पी दिलाय, पी अँड क्यू दिलाय, पी ऑर क्यू दिलाय, पी इम्प्लाइज क्यू दिलाय, पी डबल इम्प्लाइज क्यू दिलाय. मी तुम्हाला 1 2 3 4 5 कनेक्टिव्ह कशी सोडवायचे टेबल आपण ऑलरेडी बघितलं. ते सगळं 5 टेबल येते एकत्र दिले. आलं लक्षात, एवढंच आहे. मग इथं स्टेटमेंट पॅटर्न डिफरंट सिम्बॉल कन्सिडर्ड ॲज फॉलोइंग प्रायोरिटी. तर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये तयार करत असताना किंवा तुम्ही जर सिम्बॉल वापरून जर कन्सिडर करत असाल तर ह्याला प्रायोरिटी अशी द्या. पहिल्यांदा काय सोडवा, निगेशन, परत ऑर, परत अँड, हे शेवटी असं क्रम. कळला, निगेशन, ऑर, अँड, इम्प्लाइज आणि इम्प्लाइड बाय, डबल इम्प्लाइड बाय, असं हे क्रम लक्षात ठेवा. कन्सिडर द ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. ह्याच्यापासून काय करा, ट्रूथ टेबल बनवा. ट्रूथ टेबल बनवा म्हणल्यावर काय करणार, आता तुम्हाला ह्याच्यापासून ट्रूथ टेबल बनवायचं आहे. मग ट्रूथ टेबल बनवा किती काय काय, पी आणि क्यू दिसते, पी दिसते, क्यू दिसते, पी दिसते. मग आपल्याला पहिल्यांदा कशा टेबल करावं लागेल, पी साठी. बरोबर आहे. आता ह्याच्यात ठरवायचं किती कॉलम येतील ह्याच्यामध्ये आणि किती रो येतील. कशाला ठरवायचं असते, ह्यात पी क्यू हे 2 सिम्बॉल, अजून हे आणि हे काय आले, सिम्बॉल किती वेळा आले, 2 वेळा. सिम्बॉल 2 वेळा आणि स्टेटमेंट 2 वेळा. 2 स्टेटमेंट आणि 2 सिम्बॉल आहेत. स्टेटमेंट किती आहे तिथं, 2 आहेत. आणि इम्प्लाय कनेक्टिव्ह किती वेळा आहे, 2 वेळा आहे. मग ह्यात कॉलम किती येतील, 4. कॉलम किती दिले यामध्ये, 4. तर पीचं एक कॉलम, क्यूचं एक कॉलम, परत क्यू इम्प्लाइज पीचं एक कॉलम आणि शेवटी पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पीचं एक कॉलम. कळलं, 1 2 3 4 कॉलम आले. कशाने ठरवायचे 4 कॉलम आहेत ते, त्याच्यातले सिम्बॉल आणि स्टेटमेंट पॅटर्न, स्टेटमेंटचं लेटर. हा, पीचं काय असतं, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ असतं आणि इकडं टी एफ अल्टरनेटिव्ह असतं. टी टी एफ एफ टी एफ टी एफ टी एफ क्यू मध्ये. आता हे ते काय आपल्याला माहित आहे, क्यू इम्प्लाइज पी काढायचं. काय करा तुम्हाला, क्यू इम्प्लाइज पी काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, टी इम्प्लाइज टी काढायचा. सांगा, टी इम्प्लाइज टी किती असतो, उलटा. परत एफ इम्प्लाइज टी काय असेल, टीच असतो. टी इम्प्लाइज एफ असतो. एफ इम्प्लाइज एफ टी असतो. ओके, आता उलट इथे काय करायचं तुम्हाला, आता टी इम्प्लाइज हाफ ब्रॅकेट, म्हणजे हाफ ब्रॅकेट इम्प्लाइज हाफ ब्रॅकेट करायचं. कळलं का, म्हणजे काय बघा, टी इम्प्लाइज टी काय येईल, टी इम्प्लाइज टी, एफ इम्प्लाइज एफ टीच आणि एफ इम्प्लाइज टी. शेवटच्या यात काय आलं, टी 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 झालं का सगळं. म्हणजे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन काय आल्या, टी आल्या. म्हणजे काय झालंय, गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटोलॉजी. कसा आलाय, टॉटोलॉजी आलं. काय आलंय, आलं.
सगळं काय आलं. ठीक. शेवटच्या कॉलममध्ये सगळं डिटेल त्याला काय म्हणायचं, टोटोलॉजी म्हणायचं. मला फक्त इथे ट्रूथ टेबल काढायला सांगितलं आपल्याला. ट्रूथ टेबल काढता येईल असे तर याचा ट्रूथ टेबल काढायचं आहे बघा. तुम्हाला काय करायचं, ट्रूथ टेबल काढायचं. पहिल्यांदा काय काय दिले बघा, पी दिलाय, क्यू दिलाय, बरोबर आहे का. अजून काय काय दिले त्यात, सिम्बॉल किती कुठले कुठले वापरले बघा. सिम्बॉल सांगा, सिम्बॉल काय काय दिलेत. हे साठी काय झालं, हे 2 झालं, 2 कॉलम झालं. परत ही एक दिलंय, ऑर एक दिलंय, डबल इम्प्लाइज एक दिलंय, परत एक दिलंय, हे काय दिलं आणखी एक दिलंय, बरोबर. 1 2 3 4 5, 5 2 7 आले का 7 बघा. 1 2 3 4 5 6 7 आले. 7 कॉलम येतील. कशाने ठरवायचे, हे पी आणि क्यू लेटर आणि सिम्बॉल 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 5 सिम्बॉल आणि पी आणि क्यू 2. ते म्हणतात मग पी इथं पण आहे, क्यू इथं पण आहे, पी इथे 4 वेळा, फक्त एकदाच घ्यायचे, डबल घ्यायचे नाही. पी एकदा घेतलाय संपला विषय, क्यू एकदा घेतलाय संपला विषय. पण निगेशन पी साठी घ्यायचं काय नाही. सिम्बॉल आपण घेतलेच किती आलं लक्षात. प्रायोरिटी कशी द्यायची, निगेशनला पहिल्यांदा लिहायचं. मग निगेशन पी पहिल्यांदा लिहिला, टी 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 एफ एफ टी एफ टी एफ झाले. परत निगेशन क्यू कसं लिहितो आपण, पीच्या इथे काय लिहायचं आपला निगेशन, टीच्या उलटा एफ, टीच्या उलटा एफ, एफच्या उलटा टी, एफच्या उलटा टी झालं. परत निगेशन क्यू काय, टीच्या उलटा एफ, एफच्या उलटा टी, टीच्या उलटा एफ, एफच्या उलटा टी झालं. आता त्यानंतर टेबल कुठला काढायला लक्षात घ्या, क्रम कसा लक्षात ठेवायचा. आपला निगेशन पी पी पाहिजे होता, क्यू पाहिजे होता, निगेशन पी पाहिजे होतं, निगेशन काय काय दिसतं, निगेशन पी पाहिजे होतं, निगेशन क्यू वगैरे सगळं आपण काढून घेतलं. आता आपल्याला काय पाहिजे, ह्यांच्यामध्ये पाहिजे. आधी ब्रॅकेट सोडून घेऊ, हे दोन्ही आपल्याला सोडवायचे. किंवा कुठलं दुसरं वेगळं चाललंय काय, थांबा आपलं हे चालले होते काय इथं, हे खालचं हेच झालं, हेच आहे, हे सोडूया बघा. झालं हे 7. तर पी वापरला, क्यू वापरला, आपल्याला काय काय पाहिजे, निगेशन पी पण काढून घेतला, जे लागतं तेवढं काढून घेतलं. ओके. तर इथे काय होईल आता, हे पहिल्यांदा सोडवून घ्या. चला काय दिले, निगेशन पी आणि क्यू मध्ये, निगेशन पी कुठं आहे, हेत आहे, आणि क्यू कुठं आहे, हेत आहे. ह्यांच्यामध्ये कुठलं ऑपरेशन आहे, ह्या दोन्हीमध्ये ऑरचं, ह्या दोन्हीमध्ये ऑरचं ऑपरेशन वापरा. टी ऑर एफ टी, एफ ऑर एफ एफ, टी ऑर टी टी, एफ ऑर टी टी झालं. तर हितलं पूर्ण झालं. परत आपल्याला हे काढून घ्यावं लागेल. हे काढण्यासाठी परत आपल्याला पी आणि क्यू काढायचं, परत निगेशन घ्यायचं. येतं लक्षात. काय करायला पहिल्यांदा पी आणि क्यू काढून घ्या. चला पी आणि क्यू काढा. पी आणि क्यू, पी आणि क्यू, हा सांगा ह्यात कुठलं ऑपरेशन वापरलंय, अँड टी अँड टी टी, टी आणि एफ एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ झालं. परत काय काय ह्याला निगेशन द्यायचंय. मग काय करा, ह्याला फक्त निगेशन लावा. लावलं, मग ह्याला निगेशन म्हणल्यावर टीच्या उलटा एफ, एफच्या उलटा टी, टी एफच्या उलटा टी, एफच्या उलटा टी झालं निगेशन. आणि शेवटी काय करायचंय, हे दोन्ही बघा, आपण हा ब्रॅकेट सोडवला इथं, हा ब्रॅकेट सोडवला इथं, आणि या दोन्हीच्या मध्ये कुठला ऑपरेशन आहे आता, नंबर. मग आता यांच्यामध्ये काय असलं पाहिजे, डबल एम्प्लाइज. टी डबल एम्प्लाइज एफ सांगा, एफ, एफ डबल एम्प्लाइज टी, एफ. परत पुढं टी डबल एम्प्लाइज टी, टी, टी डबल एम्प्लाइज टी काय टी आलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा टेबल काढून घ्यायचे आहे. ओके. तर हे खालचे टेबल आहे ते सोडवा. आता तुम्हाला मी आठ रोजचा एक सांगतो. आता किती स्टेटमेंट आहे तो, पी क्यू आर दिसते. काय दिसते, पी क्यू आर. म्हणजे पी साठी काय असतं, 4 वेळा टी लिहायचं, 4 वेळा एफ लिहायचं. परत क्यू साठी 2 वेळा टी, 2 वेळा एफ, 2 वेळा टी, 2 वेळा एफ. आणि आर साठी काय, टी एफ टी एफ टी एफ टी एफ अल्टरनेटिव्ह. आलं लक्षात. आता आपल्याला काय काय पाहिजे याच्यामध्ये, निगेशन आर. निगेशन आर काढून घ्या, म्हणजे आरच्या उलट लिहायचं. ओके. परत आपल्याला काय पाहिजे, पी आणि क्यू पाहिजे, तर पी आणि क्यू काढून घ्या. पी आणि क्यू कसा काढायचा, दोन्हीहून. ह्या दोन्हीहून काय करायचं, पी आणि क्यू लिहून टाकायचं. ओके. परत पुढं काय पाहिजे आपल्याला, पी अँड क्यू ऑर आर पाहिजे. होय, पी अँड क्यू ऑर आर, बरोबर आहे. तर आपण पी आणि क्यू काढलेला असतो, इथं काढलेला आहे. आर आपल्याकडे आहे का, आर आहे. ह्याच्यामध्ये कुठलं ऑपरेशन वापरायचं, दोन्हीमध्ये कुठलं, ऑर ऑपरेशन, बरोबर आहे का, दोन्हीमध्ये ऑर ऑपरेशन.
मग टी ऑर टी, एफ ऑर टी, टी ऑर एफ हे सगळं इथं लिहून टाकायचं. झालं. परत पुढं परत कुठलं हे सोडवायचं आपल्याला, बरोबर. तर ऑलरेडी आपण पी अँड क्यू काढलेला आहे बघा. काढलाय का? कुठं काढला इथं. आणि निगेशन आर पण आपल्याकडे आहे. मग आपल्याकडे पी ऑर क्यू पण आहे, निगेशन आर पण आहे. ह्या दोन्हीमध्ये कुठलं ऑपरेशन वापरलंय? ऑर. त्या दोन्हीमध्ये ऑर ऑपरेशन वापरायचं, ऑर ऑपरेशन वापरायचं, ऑर ऑपरेशन इथं लिहून टाकायचं. झालं. परत पुढं आता सगळ्याचा मिळून बनवायचा एक टेबल, बरोबर आहे. तर आता सगळ्यासाठी काय येईल? कॉलम बनवताना एवढा आपल्याकडे काढलेला आहे. कुठं आहे? परत निगेशन पी, निगेशन आर ऑर पी अँड क्यू इथे काढलेलं आहे. ह्या दोन्हीमध्ये कुठलं ऑपरेशन आहे? आता ह्या दोन्हीमध्ये अँड ऑपरेशन वापरा, लिहून टाका. ओके. झालं. टी एन टी टी, टी एन टी टी, टी और टी एन एफ एफ, एफ एन टी एफ, टी एन एफ एफ, एफ एन टी एफ, टी एन एफ एफ, एफ एन टी एफ. आलं लक्षात? अशा पद्धतीने लिहून टाका. म्हणजे टेबल काढणं फार सोपं आहे. असे टेबल आहेत, टेबल सगळे पूर्ण करा. युजिंग टू टेबल टू दॅट द फॉलोइंग लॉजिकल इक्वेलन्स. लॉजिकल इक्वेलन्स म्हणजे काय अडचण नाही. आता बघा, पहिल्यांदा काय करायचा? दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा काय करून घ्यायचा? टेबल काढून घ्यायचा. लॉजिकल इक्वेलन्स म्हणजे काय अवघड नाही. टेबल काढला पहिल्यांदा, पी काढला, क्यू काढला, निगेशन क्यू टेबल कसं काढा तुम्हाला माहिती आहे, प्रॅक्टिस करून येईल ते. आता यामध्ये कुठले कुठले दोन कॉलम सारखे दिसते? तो चौथा आणि सहावा. हा चौथा आणि हा सहावा. बघा इथे टी दिसते, इथे टी दिसते, इथे एफ दिसते, इथे एफ दिसते, इथे टी एफ दिसते, इथे एफ दिसते, इथे एफ दिसते, इथं एफ दिसते. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय माहित आहे का? हे आणि हे इक्वल आहे. म्हणजे काय? पी अँड क्यू आणि हे काय आहे? इक्वल आहे. म्हणजे पी अँड क्यू काय? इक्वलंट निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. हे दोन्ही कसं आहे? इक्वलंट. कारण त्यांचं उत्तर काय येते? सेम येते इथं. त्यामुळे हे दोन्ही काय म्हणू शकतो आपण? इक्वलंट आहे. तुम्हाला प्रूव्ह दॅट, शो दॅट म्हणून असतं बघा. ह्याचं उत्तर हे काढा किंवा हे शो दॅट करून दाखवा. बाय युजिंग टू टेबल यू कॅन शो दॅट. ते दाखवू शकतो आपण. इथं पण काय सारखं आहे बघायचं. 5वा आणि 8वा सारखं आहे बघा. टू टेबल काढायचा आणि दोन कॉलम कुठले सारखे आहेत त्याला ते इक्वलंट म्हणायचं. कळलं का? इक्वलंट दाखवणं. आता टोटल दाखवा, कॉन्ट्राडिक्शन दाखवा, कॉन्ट्राडिक्शन. ह्याच्यावर काय करणार? टेबल काढून घ्या. टेबल तर काढता येईल. टेबल काढा. टेबल काढला. टेबल काढून लास्ट कॉलम मध्ये जर एफ आलं तर काय? कॉन्ट्राडिक्शन. लास्ट कॉलम जर टी आलं तर काय म्हणायचं? टोटोलॉजी. लास्ट कॉलम मध्ये मिक्स आलं टी एफ तर काय म्हणायचं? कॉन्टिजेन्सी. इथे काय लास्ट कॉलम मध्ये? म्हणजे काय झालंय? लास्ट कॉलम मध्ये टी एफ मिक्सिंग आलं. मग याला काय म्हणायचं? लास्ट कॉलम नुसतं टी आलं तर काय म्हणायचं त्याला? लास्ट कॉलम मध्ये टी आलं याला काय म्हणायचं? टोटोलॉजी म्हणायचं. संपलं विषय. बाकी टेबल वगैरे काढता येते. तर तुम्हाला हा एक्सरसाइज दिलेला आहे. किती वाजले बघा बरं? 1 तास. दुसऱ्या भागाने कसं वेगळा करायचा का मग? असं करूया. तर या ठिकाणी विद्यार्थी थांबूया आपण. आणखी 2 एक्सरसाइज आपल्याला लागले आहेत. तर पार्ट लेक्चरचा पार्ट 1 आहे. अजून 1 तासात आपला व्हिडिओ याच्यावर तयार होईल. तर आपण लॉजिक चॅप्टर हा सलग 2 तास घेतला तरी संपून जाईल. परंतु पार्ट 1 आपला 1 लेक्चर हे पहिलं 1 लेक्चर झालं. आपण 2 लेक्चरमध्ये हा चॅप्टर पूर्णपणे संपवतोय. तर पहिलं लेक्चर आपलं संपलेलं आहे. दुसरं लेक्चर थोड्या दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर ह्यामध्ये काय शंका अडचण असेल तर विचारू शकता. कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला काय अडचण असतील, कशावर लेक्चर तुम्हाला पाहिजे तर मला जरूर कळवा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक पुढे शेअर करा. तर मॅथमॅटिक्स भाग 1 इयत्ता 12वी मधील पहिला चॅप्टर मॅथमॅटिक्स लॉजिक निम्मा आपण बघितला. निम्मा पुढच्या लेक्चरमध्ये 2 लेक्चरमध्ये चॅप्टर आपला खतम. या ठिकाणी थांबूया. थँक्यू. धन्यवाद. सगळ्यांना खूप शुभेच्छा.